माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। बऱ्याच वेळेला पालेभाजी खात नाही आपण आणि त्यातल्या त्यात मुळ्याची भाजी बरेच जण खात नाहीत आणि जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना तर व्हेज मधल्या बऱ्याचशा भाज्या आवडतच नाहीत, अशी पण लोक मी ऐकलेली आहेत आणि आजूबाजूला बघते सुद्धा की ते व्हेज म्हणजे खायला मागत नाहीत। तर आज व्हेज आणि नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत। मुळ्याच्या पालेभाजीमध्ये कोळंबी घालायची आहे, अतिशय छान भाजी होते, खूप टेस्टी भाजी होते आणि दोन्हीही जे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरासाठी उत्तम आहेत। कोळंबी पण उत्तम आहे आणि पालेभाजी मुळ्याची ती पण आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोळंबीमध्ये काय आहे, मुळ्याच्या भाजीमध्ये काय आहे, विटामिन कुठले घटक आहेत, तर हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात। आजची आपली रेसिपी होणार आहे मुळ्याच्या पालेभाजीमध्ये आपण कोळंबी घालणार आहे। तर कोळंबी मुळा आपला इथे होणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा छोटा एकदम बारीक मुळा आहे, हा आपण घेणार आहे। व्यवस्थित आपण धुवून हा पाणी निथळून घेतलेला आहे। आपल्याला बारीक हा मुळा इथे कापायचा आहे। आणि ही कोळंबी बघा, खाडीची कोळंबी आहे, ताजी आहे। एकदम बारीक असेल तर त्याची इथे साल काढलेली नाही मी, थोडीशी मोठी असेल तर त्याची साल काढलेली आहे। एकदम ताजी कोळंबी आहे ही। तर ही एक बाउल छोटी एक वाटी भरून ही कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीचं प्रमाण इथे तुम्ही खूप जास्त सुद्धा घेऊ शकता, मोठा बाउल भरून सुद्धा इथे तुम्ही कोळंबी वापरू शकता। कोळंबी इथे साफ स्वच्छ करून घेतलेली आहे। भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे अर्धा इथे टोमॅटो घालणार आहे मी, कढीपत्त्याची पानं, 3 हिरवी मिरची आहे आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या, एक कांदा आहे। कांद्याचं प्रमाण सुद्धा इथे तुम्ही 2 घेऊ शकता। तर हे सर्व आपल्याला साहित्य इथे कापून घ्यायचं आहे। आपल्याला भाजी बारीक कापून घ्यायची आहे आणि हा जो छोटा मुळा आहे बारीक तोही आपल्याला इथे कापायचा आहे। अशीच आपल्याला सर्व भाजी इथे कापून घ्यायची आहे। आपल्या मुळ्याची पालेभाजी कापून झालेली आहे। आता आपल्याला इथे टोमॅटो, कांदा, मिरची कापून घ्यायची आहे। अर्धा आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचा आहे। लांब स्लाइस केल्या तरी पण आपल्या पटकन त्या विरघळल्या म्हणजे शिजल्या जातात भाजीमध्ये, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टोमॅटोचे इथे चिरून घेऊ शकता। 3 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। तर तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे दोन्ही वापर मी करणार आहे, हिरवी मिरची आणि आपलं मसाला भाजीचा जो रस्सा भाजीचा मसाला आहे तर त्याचाही इथे वापर करणार आहे। कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथे ठेचून घ्यायच्या। एकीकडे मी गरम करत ठेवलेली आहे कढई गॅसवर। इथे आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम इथे होऊ द्यायचंय। इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा टीस्पून जिरे, कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे, मिरची घालून घेतोय। भाजीचं प्रमाण इथे माझं पालेभाजीचं कमी आहे, त्यामुळे मी इथे टोमॅटो अर्धाच घेतलेला आहे। तर तुम्ही भाजीचं प्रमाण जास्त असेल तर टोमॅटो जरूर जास्त घेऊ शकता। इथे आता लसणाच्या पाकळ्या इथे टाकून घ्यायच्या। भाजीचं प्रमाण जसं असेल त्यावरती तुम्ही कांदा आणि टोमॅटो ठरवा। कांदा जास्त असेल पालेभाजीमध्ये तरी पण खूप जास्त झाला तर तोही चांगला लागत नाही, म्हणून तुम्ही भाजी जेवढी घ्याल त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर इथे करू शकता। हे आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्याला छान कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। कांदा इथे आपला छान झालेला आहे। इथे आपल्याला आता काही मसाले घालायचे आहे आणि पालेभाजी म्हटली की आपल्याला तिथे ओलं खोबरं पाहिजेच असतं, कारण छान लागतं पालेभाजीमध्ये। तर इथे आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे, अवश्य घाला, कारण पालेभाजी आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे। इथे मी हिंग घेतलेला आहे 2 चिमटी, कारण नॉनव्हेजचे प्रकार असले की तिथे हिंग लागतोच, त्याच्यामुळे 2 चिमटी हिंग इथे वापर केलेला आहे। अर्धा टीस्पून मी इथे घालते हळद आणि आता इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो। टोमॅटो फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे, बारीक पातळ स्लाइस आपण केलेले आहे, त्यामुळे भाजी बरोबर टोमॅटो छान शिजला जातो। आता इथे आपल्याला घालायचे आहे कोळंबी। कोळंबीचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता।
उत्तम टेस्ट त्याची लागते। आता हे थोडीशी कोळंबी आहे तरी सुद्धा ही भाजी खूप छान फ्लेवर उतरतो भाजीमध्ये, उत्तम लागते। तर तुम्ही जास्त कोळंबीचा वापर इथे करू शकता। गॅस इथे मीडियम आहे आपला, थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे व्यवस्थित, कारण आपली पालेभाजी लवकर शिजणार आहे, म्हणून कोळंबी आपल्याला छान इथे परतवून घ्यायची आहे। मसाला घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला आधी कोळंबी शिजवून पण घ्यायची आहे। तर आता 1 मिनिटभर फक्त आपण याला थोडंसं कलर हे बघा चेंज होतो कोळंबीचा, तर थोडीशी परतवून घ्यायची आहे, लाल लाल कलर येतो असं छान। इथे आपण 3 हिरवी मिरची घातलेली आहे, 1 टीस्पून आपण इथे रस्सा भाजीचा मसाला घातलेला आहे। थोडंसं इथे आता आपल्याला पाणी घालायचंय आणि संपूर्ण पाणी आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आहे कोळंबीमध्ये। व्यवस्थित आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे। इथे आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला याची छान पूर्ण पाणी आपलं इथे आटून घ्यायचंय। कोळंबी आपली इथे छान मस्त पाणी हे बघा आटलेलं आहे। तर आता एवढं पाणी आपल्याला इथे असलं तरी चालतं। इथे आपल्याला घालायचं आहे 3 चमचे ओलं खोबरं, जरूर घाला, आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे खोबरं घालू शकता। एकदम छान वास सुटलेला आहे, ही भाजी खूप छान लागते, नक्की करून बघा। आता आपल्याला इथे घालायची आहे पालेभाजी, जी आपण कापून घेतलेली आहे व्यवस्थित, आणि भाजी आपल्याला इथे व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण पालेभाजी खूप कमी होते आणि मीठ अगोदर घातलं तर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं, म्हणून अगोदर संपूर्ण भाजी व्यवस्थित आपली कढईमध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे, नंतर आपण इथे मीठ घालणार आहे। इथे आपण पालेभाजी व्यवस्थित आपली मिक्स करून घेतलेली आहे बघा, एकदम कमी होऊन जाते। तर आता आपल्याला इथे घालायचं आहे मीठ, चवीपुरते इथे मीठ घालायचं आणि आपल्याला मिडियम गॅसवरती वाफ देऊन घ्यायची भाजीला, म्हणजे छान वाफे पाणी आपण इथे घातलेलं होतं तर ते आपल्या कोळंबीमध्ये आपण शिजवून घेतलेलं आहे। आणि आता ही वाफेवरती भाजी व्यवस्थित होते, कारण टोमॅटो आहे आणि भाजीला पण हे बघा पालेभाजी लगेच आपली पाणी असतंच पालेभाजीमध्ये, तर एवढं आहे बघा साईडने पाणी दिसतच आहे, तर त्यात आपली भाजी छान शिजल्या जाते। झाकण ठेवून आता आपल्याला 5 मिनिट या भाजीला वाफ द्यायची आहे। गॅस आपला मीडियम आहे। मध्येच मी इथे झाकण उघडून दाखवते, हे बघा मुळ्याच्या भाजीला पालेभाजीला आपल्या पाणी सुटतं, तर इथे व्यवस्थित आपली भाजी इथे छान शिजल्या जाते त्या पाण्यामध्ये। हे बघा हे पूर्ण पाणी आपल्याला या भाजीमध्ये आटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी इथे तयार होते। मध्ये मध्ये फक्त थोडंसं आपल्याला झाकण उघडून आणि मिक्स करून भाजी खालीवर करायची आहे। गॅस आपला मिडियमच आहे। भाजी आपली इथे बघा छान शिजलेली आहे, संपूर्ण पाणी आपल्या भाजीमध्ये इथे आटलेलं आहे। तर कोळंबी आहे, पालेभाजी असेल तरी सुद्धा इथे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, एकदम छान इथे कोथिंबीरीचा स्वाद उतरतो। थोड्याशा कोळंबीमुळे ह्या भाजीचं सगळं म्हणजे चव स्वरूप सगळं बदलून जातं, इतकी छान ही भाजी लागते। तर ही पालेभाजी कोळंबी टाकून नक्की करून बघा। इथे आपली पालेभाजी तयार झालेली आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। कोळंबी मुळा आपला तयार झालेला आहे। अप्रतिम टेस्टी ही भाजी लागते, नक्की एकदा तरी ट्राय करा। नॉनव्हेज जे खातात आणि मुळ्याची भाजी जे लोक खात नाहीत त्यांच्यासाठी ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल। आणि ही भाजी चपाती बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर तर छान लागतेच, पण तांदळाच्या भाकरी बरोबर 1 नंबर ही भाजी लागते, नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा भाकरींचे प्रकार, व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे प्रकार रेसिपीज मी दिलेले आहे माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।